तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दाखवतो सूर्य किती भारी सूर्य झालेला आहे, बघू शकता माझ्या मागे. आणि तर मित्रांनो, आता हे पालक आहे तो आपल्याला न्यायचा आहे घरी, कारण तो आपल्याला तुम्हाला वाटत असेल विकायला न्यायचा आहे, पण आपल्याला तो गायला खायला टाकायचा आहे. ह्या टपामध्ये मी भरलेला आहे पालक आणि मी चाललेलो आहे घरी. पण इथून जाणं काय सोपं नाही. एकदा मी पडलो की मग पालक वरी आणि मी खाली टाकलेला आहे गायला कावळा. आपला किती भारी माग बघू शकता, सूर्य चमकत आहे आणि माग गहू किती भारी झालेला आहे, बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता गावात, कारण आपल्याला आपलं पाणी संपलं आहे. पाणी आणायला जायचं आहे आपल्याला गावात. तर मित्रांनो, मी आणि दादा चाललेलो आहोत गावात, कारण आपल्याला आणायचं आहे पाण्याच्या बाटल्या आणि काही. मित्रांनो, गाडीत पेट्रोल पण नव्हतं. म्हणलं आलोय तर पेट्रोल पण टाकून घ्यावं. मग लगेच आम्ही टाकलं पेट्रोल टाकलं आहे. आता आपल्याला जायचं आहे पाणी आणायला. चालू आहेत आपल्या बाटल्या भरायला. दादा बसला होता गाडीवर. घेतलं होतं आम्ही पाणी आणि मी आणि दादा निघालो घरी. तर मित्रांनो, मी केलेली आहे आता आंघोळ आणि मला जायचं आहे आता आपले कांदे जे आहेत ते काटायला. बाया बोलवल्या आहेत आपण मित्रांनो काटायला कांदे. आता मला त्यांना कांद्याचे डिग करून त्यांच्या समोर द्यायचे आहेत मित्र. दादा कांदे गोळा करून ठेवत होता आणि आईन ते काटत होते कांदे. ते काटत आहेत कांदे आणि इकडे पप्पा बी कांदे काटत आहेत कांदे. आणि दादा जे ते अशा वरंब्यामध्ये पाठातले जे आहेत कांदे तो असा वर ठेवीत आहे, बघू शकता. दादा चालला आहे वर ठेवीत. तर मित्रांनो, दादा थकला होता म्हणून मला त्याने दादाने लावलेला आहे. तर मित्रांनो, आता मी घेतलेला आहे हे टप आणि 3 गोण्या. आपल्याला जायचं आहे आता कांदे जे काटलेले आहेत त्यांनी ते निवडायला आणि ह्या गोण्यामध्ये भरायला. त्यासाठी मी चाललेलो आहे गोण्या घेऊन तिकडं त्यांच्याकडं. तर मित्रांनो, अशा आपल्याला कांदे या पिशवीमध्ये भरून एका जागी ठेवायचे आहे. मित्रांनो, कांदे भरून झालेले आहेत. आता मी चाललेलो आहे कांदे तिकडे टाकायला. आपण मोठे कांदे जे आहेत तिथे टाकलेले आहेत रानाच्या बाहेर, बघू शकता. मामा पण आलेला आहे आणि मामा पण भरीत आहे आपल्या संग. आणि मी चिंगळी निवडीत आहे. आणि शकता दादाने टाकलेले आहेत कांदे. मी आणि दादा गोळा करून देत होतो कांदे आणि आई आणि ताई आणि मावशी कापीत होत्या कांदे. इकडे माग पप्पा पण कांदे काटत होते आणि दादा गोळा करीत होता कांदे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती आपला कांद्याचा डिग झालेला आहे, बघू शकता किती मोठा कांद्याचा डिग झालेला आहे, बघू शकता. तर मित्रांनो, ही ह्या लास्टच्या पाडग्याचा कांदा आहे, बघू शकता. माग सगळे कांदे भरून झालेले आहे आणि डिग कसला मोठा तेवढं दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ह्या पाडग्यातली ही शेवटची खेप आहे मित्रांनो. मी चाललेलो आहे आता हे डिगावर टाकायला कांदे. हे बघा मित्रांनो, हे मी टाकलेला आहे कांदा. मोठ्या कांद्याचा एवढा डिग झालेला आहे. आणि इकडे आहे मित्रांनो छोट्या कांद्यांचा एवढा मोठा डिग झालेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो आपलं वरचं पाडगं तर झालेलं आहे सगळं काटून भेटून. हे 2 डिग लागलेले आहेत ह्या पाडग्याचे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी विष्णू मंडीला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थांबा मित्रांनो, कांद्यावर पाट टाकायची तर राहूनच गेली. मग लवकर मी कांद्यावर पाट टाकली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विष्णू मुंडेला सबस्क्राईब करा.